कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मेरिकोच्या जाहिरातींवर कारवाई. आरपार शुद्धता अशी मेरिकोच्या पॅराशूट खोबरेल तेलाची सर्वत्र जाहिरात होत होती. जाहिराती सर्वत्र लागल्या होत्या. त्या जाहिरातींमध्ये दाखवलेले खोबरेल तेल हे खोबरेल तेल नव्हते, तर पिवळ्या रंगाचे पाणी होते. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडने ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिलकडे याविषयी तक्रार केली. ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिलच्या एक्सपर्ट कमिटीने ही जाहिरात पाहिली आणि त्या जाहिरातीवर बंदी आणली. टीव्हीवर दिसणाऱ्या पॅराशूटच्या जाहिराती बंद झाल्या. तरी बेस्टच्या स्टॉपवर केलेली पॅराशूटची आर पार शुद्धता ही जाहिरात तशीच राहिली. एक सामाजिक संस्था या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहत होती. त्यांनी मेरिकोला पत्र लिहून हे होर्डिंग्स काढून टाकण्याविषयी सुचवले. पण त्यावेळी गुरमीत असलेली मेरिको सामाजिक संस्थेला कुठले महत्व देते. 3-4 वेळा रिमाइंडर्स पाठवल्यावरही जेव्हा मेरिको त्याला दादच देत नाही असे पाहताच मेरिकोची गुरमी उतरवायला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरपार शुद्धतामध्ये घातला. मेरिकोची पॅराशूटची जाहिरात आरपार अशुद्धता अशी मुंबईभर झाली. त्याचे पेपरला फोटोही आले आणि अखेर मेरिकोने ही जाहिरात परत घेतली. स्वीकार उत्पादनाची अशीच बोगस जाहिरात टीव्हीवर आणि मासिकात येत होती. स्वीकार वापरा आणि हृदयाचे दुखणे दूर करा असा जाहिरातीचा मतितार्थ होता. या जाहिरातीविषयी टार्गेट फार्माने ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिलकडे तक्रार नोंदवली. तज्ञांनीही ती जाहिराती पाहिली आणि मेरिकोचा संपूर्ण कॅम्पेन ग्राहकांची फसवणूक करणार आहे आणि म्हणून त्या कंपनीवरही ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिलनी बंदी आणली. त्यावेळी मेरिकोच्या पॅराशूट खोबरेल तेलाच्या रिकाम्या बाटल्या झोपडपट्टीत अत्यंत गलिच्छ ठिकाणी तयार व्हायच्या. त्यांचे प्रिंटिंगही तशाच झोपडपट्टीमध्ये व्हायचे. एका सामाजिक संस्थेने हे सारे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत यासारख्या वृत्तपत्रात फोटोंसह छापून आणले. मेरिकोचा बाउन्स चेक. आणखी एक घटना घडली. मेरिकोने टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडला 2 लाखांचा
एक चेक दिला होता. तो मेरिकोने बाउन्स केला. मेरिकोच्या मॅनेजिंग डायरेक्टरना 15 दिवसात पेमेंट करायची नोटीस टार्गेट फार्माने पाठवली. त्यालाही मेरिकोने केराची टोपली दाखवली. आता मात्र टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडने कायद्याची मदत घेतली. मेरिकोवर चेक परत पाठवण्यासाठी बाउन्स करण्याविषयी खटला बांद्र्याच्या कोर्टात दाखल झाला. कोर्टात मॅनेजिंग डायरेक्टर हर्ष मरीवाला, त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट फायनान्स आणि आणखी एक अधिकारी आरोपी म्हणून हजर राहिले. या दिवशी टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे सगळे कर्मचारी तसेच डायरेक्टर कोर्टात हजर होते. आजही हर्ष मरीवालाचा कोर्टातला फोटो टार्गेट फार्मानं जपून ठेवला आहे. जेव्हा जेव्हा मला अन्यायाशी लढाईची वेळ येते त्यावेळी स्फूर्ती देणाऱ्या 20 फोटोंपैकी तो एक फोटो आहे. कोर्टात हजर राहिल्यामुळे मेरिकोचा आवाज एकदम खाली आला. त्यांच्या लीगल मॅनेजरने मध्यस्थी केली. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे दाबून ठेवलेले 2 लाख रुपये डिमांड ड्राफ्टने दिले. हर्ष मरीवाला आणि इतरांवर जी क्रिमिनल केस टार्गेट फार्माने केली होती ती मागे घ्यायला गोड बोलून आम्हाला भाग पाडले.